यूट्यूब फॅमिली, मिनी ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? मस्त ना? मला एवढा सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। माझे ब्लॉग आहेत ना, तुम्ही कमेंट करत जा, शेअर करत जा। आज आहे ना, मी ठरवलं होतं आजपासून कामालाच नाही जाणार। मग काय झालं माहिती आहे का, माझ्या जाग्यावरती दुसरी बाई मी बघितली, तिनं अचानकच धोका दिला, ती नाहीच आली। आता करणार काय म्हणून आहे ना, मलाच यावं लागलं। आता उद्या बघते दुसरी बाई कोण मिळत असेल तर दुसरी बाई देणार मी उद्या। त्याच्यासाठी ना खूप तकलीफ होते, घरची कामं बाहेरची कामं खूप, म्हणजे खूपच तकलीफ होते मला। घरी पण करायला लागतं सर्व कामं, पोरी काही करू लागत नाही ते एक पण। मुलगी, दोन्ही पण मुली येतात, जेवतात, झोपतात, उठतात, डबे घेतात, जातात, असं आहे। मुलगा पण मदत करत नाही, मिस्टर नाही, सासूबाई तर पहिल्यापासूनच नाहीत। फक्त ते आपलं खायला पियाला बराबर आहे का बघणार, असं आहे। मग एकटीचे आहे ना, माझ्या धावपळ खूप होते। घरी केवढी कामं असतात, कपड्याच्या घड्या करा, धुवा कपडे, साधा लसूण पण सासूबाई आमचे सोलत नाही का, कपड्याची घडी पण करत नाही। काल मी इथून गेले कामावनं, 4 वाजले होते कामावनं जास्तोपर्यंत। तर गेल्यानंतर पोरानं टॉवेल अंग पुसलेला बाथरूम मध्ये होता, धड तो धुवायला पण नाही टाकलेला, धड तो सुकत पण नव्हता टाकलेला। आणि मुंबईत बोललं ना, पाऊस चालू झाला की सगळा वास वास येतो घाणेरडा। गावाला तसं नसतं, कुठेही कपडे पडले काय झालं तर एवढा वास वगैरे काय येत नाही, पण मुंबईत आहे ना खूपच वास येतो कपड्यांचा। पाऊस चालू झाला की ते वास, पाऊस संपला गणपती बाप्पा जायच्या आधी किंवा यायच्या अगोदर आम्हाला आहे ना बिछाना धुवायला लागतो सगळे, खूप वास येतो बिछाण्याचा। असं आहे आमच्याकडे मुंबईत। गावाला मस्त फ्रेश हवा असते, मस्त असतं ना। सगळ्या कपड्यांना रोज रोज कम्फर्ट वापरायला लागतं, तरी सुद्धा वास येतो, सुकत नाहीत ना, ऊन नाही मिळत त्याला व्यवस्थित। उन्हात सुकले तरी वास येतो, परत आतमध्ये ठेवलेले कपड्यांना, असं आहे। खूप मेहनत आहे। चला मग, कामावर पोचली मी आता। बाय तुम्हाला। माझे ब्लॉग बघत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा। ओके, बाय।